राज्याचे सहकार आयुक्त श्री दीपक तावरे साहेब आपल्यासोबत जोडले गेले. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. सो दिवंगत मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर ज्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे, ज्यांना बाजार व्यवस्था पूर्णपणे माहिती आहे आणि अर्थात शेतकऱ्यांशी निगडीत असलेले प्रश्न काय असू शकतात यांची त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातला कोणताही प्रश्न आज बाकी राहणार नाही. खास करून आपण बोलतो ते कर्जमाफीबद्दल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातल्या सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आलेली आहे. आणि या पोर्टलच्या यादीमध्ये सर्वात कमी पात्र कर्जदार कोकणातले आणि बरेचसे तपशील माझ्याकडे आहेत. आणि या सगळ्याच तपशिलांची आपण लाईव्ह चर्चा करणार असल्यामुळं श्री दीपक तावरे सरांना माझा पहिलाच प्रश्न असा आहे, सर, की केवायसी संदर्भामध्ये सध्या काही तक्रारी येत आहेत, तर तो फीडबॅक तुमच्याकडे आला का? मग आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ. हो, आलेला आहे केवायसी बाबतच्या तक्रारींचा फीडबॅक. राईट. त्यामध्ये बरं सांगा, तुम्हीच बोला. आपण सांगा आपल्याकडे काय फीडबॅक आहे. मग ते आमच्याकडे फीडबॅक जो आला तो काही छोट्या मोठ्या तक्रारीच्या नेहमीप्रमाणे पीक विमा योजनेसंदर्भात असतात, तशाच केवायसीच्या संदर्भात. सो स्टँडर्ड प्रोटोकॉल काय आहे, शेतकऱ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे यामध्ये? आम्ही महाआयटीच्या पोर्टलद्वारे ही सर्व योजना राबवत आहोत. बँकांनी सगळी जी माहिती आहे शेतकऱ्यांची ती महाआयटीच्या पोर्टलवर लॉग इन केली, म्हणजे ती अपलोड केलेली आहे. त्यानंतर आपण जे पण डिस्क्वालिफिकेशन्स होते किंवा अनएलिजिबल लोक होते, जसे शासकीय अधिकारी, कर्मचारी, आमदार किंवा वेगवेगळ्या ह्याचे प्राधिकरणाचे लोक, ही माहिती देखील आपण त्या प्राधिकरणाकडनं पोर्टलवर अपलोड केली. जी इन्कम टॅक्सची माहिती आहे की जे आपल्या ह्या योजनेत नाही ती पण आपण अपलोड केली. नंतर बँकेची माहिती ही आणि अनएलिजिबल लोकांची माहिती ह्याचं महाआयटीच्या पोर्टलवरनं प्रोसेसिंग करून ही यादी आपण तयार केलेली आहे. तर ह्यामध्ये कुठेही ह्युमन इंटरव्हेन्शन नाहीये. सगळी हे आहे, म्हणजे सॉफ्टवेअर बेस्ड सिस्टम ही यादी तयार झालेली आहे. आणि पहिली यादी जी आहे की जे आमच्या कर्जमाफीतले तीन घटक आहेत की कर्जमाफी, एक वेळ समझोता आणि प्रोत्साहन. त्यातली पहिला जो घटक आहे कर्जमाफीची, त्यातली ही यादी आहे. त्यामध्ये देखील जे अपलोड खाती केली होती 31 लाख, त्यातली फक्त 17 लाखाचीच यादी, म्हणजे 16,96,000चीच यादी आहे. बाकीचे जे गोष्टीचे जे आहेत तर ते थोडे काही कारणामुळं, म्हणजे कुणाचा केवायसी चुकला आहे, कुणाचे अकाउंट डॉर्मंट आहेत किंवा अकाउंट नंबर चुकलेला आहे, काही आहे, किंवा काहींचे व्याज आकारणी चुकलेली आहे. ह्या कारणामुळं आम्ही परत व्हॅलिडेशनसाठी बँकांना देणार आहोत. आणि ती बँकांकडनं रिफीड झाल्यावर आमची दुसरी यादी प्रसिद्ध होईल, म्हणजे दुसरी यादी प्रसिद्ध होईल. तर अशा प्रकारे पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. ज्या पहिल्या यादीत शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत तर त्यांनी आपले सरकार सुविधा केंद्रावर जाऊन त्यांचं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. जेव्हा शेतकरी आपले सरकार सुविधा केंद्रावर जाईल तेव्हा जे गाव पातळीवर यादी प्रसिद्धी झाले त्यातला विशिष्ट क्रमांक किंवा आपला आधार क्रमांक त्यांनी आपले सरकार केंद्रावर द्यायचा आहे. त्यानंतर तो तिथला केंद्र चालक त्यांना त्यांची माहिती दाखवेल. तुमचं नाव हे आहे का, तुमचा आधार क्रमांक आहे का, तुम्ही ह्या बँकेतनं कर्ज घेतलं का, एवढी मुद्दल होती का, आणि त्याची 31/3/26 वरची मुद्दल त्या पोर्टलमध्ये अवेलेबल आहे. तर ती मुद्दल त्याला 31/3/26 ची मान्य असल्यास त्यांनी ते आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आणि समजा काही कारणास्तव त्याला वाटलं की ह्यामध्ये माहिती चूक आहे, तरी पण त्यांनी आधार ऑथेंटिकेशन करायचंय, पण त्यांनी आपला ग्रीव्हन्स रेस करायचं की बाबा मला हे माझं कर्ज मान्य नाही, माझी रक्कम कमी दाखवली आहे, माझं नाव चुकलेलं आहे किंवा काय. आणि ज्या ग्रीव्हन्स मधल्या ज्या ग्रीव्हन्सचे रेस होतील ते जिल्हा लेवलच्या कमिटीकडे येतील. तर जिल्हा लेवलला आमची कमिटी आहे, कलेक्टर आहेत, त्यात सीओ जिल्हा परिषद आहेत, आमचे डीडीआर त्याचे सदस्य सचिव आहेत, बँकांचे प्रतिनिधी आहेत, जिल्हा बँकांचे प्रतिनिधी, लीड बँक मॅनेजर, आणि त्या जिल्ह्यात ज्या ज्या कमर्शियल बँकचे शाखा आहेत त्या प्रत्येक बँकांनी एक तिथं नोडल ऑफिसर नेमणूक करायचं त्या डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीला. आणि डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीमध्ये मग ह्या शेतकऱ्याचं जे पण ग्रीव्हन्स आहे तो त्याला शेतकऱ्याला बोलवलं जाईल, त्या बँकेला त्याचे खातं बोलवलं जाईल, आणि त्यामध्ये नंतर त्यांना परत तो रिव्हॅलिडेट करून फीड करायची तरतूद आहे. तर असं शेतकरी ग्रीव्हन्स पण रेस करू शकतात, ऑथराईज पण करू शकतात.
आता काही शेतकरी असं विचारतायत की काही शेतकऱ्यांनी काय केलं की आत्ताचा त्याचा बॅलन्स काढला 30 जूनचा, पण पोर्टलवर 30 मार्चचा बॅलन्स आहे. तर त्यांचं पण बरोबर आहे, हा पोर्टलवरचा बॅलन्स आता वाढलेला असणार. पण ह्याबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याबाबत आम्ही लेखी सर्व बँकांना कळवलं, म्हणजे नॅशनलाइज बँकांना पण आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना पण आणि ग्रामीण बँकांना, आणि सगळ्या बँकांनी आम्हाला लेखी कळवलेलं आहे की आम्ही 1 एप्रिल 2026 नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कुठलंही व्याजाची आकारणी करणार नाही. त्यामुळे 31/3/26 वरचा जो बॅलन्स आहे तो जर तुम्ही ऑथेंटिकेट केला तर त्यानंतर आम्ही रक्कम तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करू, त्याचं व्हॅलिडेशन करू आणि त्यानंतर तुम्हाला परत पुन्हा कर्ज द्यायची पण सुविधा आहे. फाईन. बरेच प्रेक्षक आपले जोडले गेलेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात, पण प्रश्न आपण शेवटी घेऊ. आता मला असं लक्षात आलं की किमान 31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, ज्यातले 17 लाखांची यादी जाहीर झालेली आहे. हो. उर्वरित यादी साधारणपणे तुमचा अंदाज काय, किती दिवसामध्ये ती यादी जाहीर होईल? आम्ही आता व्हॅलिडेशनचं देऊ. माझ्या माहितीप्रमाणे पुढची यादी जी आहे ती आम्ही मॅक्झिमम 2 आठवड्याच्या आत देऊ, म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही देऊ. जर बँकांनी आमचं व्हॅलिडेशन करून लगेच भरलं तर आम्ही दुसरी यादी हार्डली 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही डिक्लेअर करू. ओके, तुम्ही आता सांगितलं तरी मी हा प्रश्न रिपीट विचारतो, कारण मला अनेक शेतकऱ्यांनी म्हटलं की गाव पातळीवरती मला यादी पाहिजे आहे. त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स काय उपलब्ध आहेत की त्यांनी तिथे ग्रामपंचायत पातळीवरती जायचं की बँकांमध्येच जायचं? नाही, आपली यादी दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे. ब्रांच ठिकाणी पण अवेलेबल आहे, ब्रांच ठिकाणी पण अवेलेबल आहे आणि ग्रामपंचायत लेवलला अवेलेबल आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या देखील ज्या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा संस्थांचं ऑफिस आहे तिथंही अवेलेबल आहे. संस्था चालकांकडे तुम्ही तुमचा आधार क्रमांक घेऊन गेला, तुमचा आम्ही जवळपास जे पात्र शेतकरी आहेत त्यापैकी 11,40,000 शेतकऱ्यांना आम्ही SMS द्वारा कळवलेलं आहे की तुमचं नाव यादीत आहे. तर ते शेतकरी डायरेक्ट आपले सरकार सुविधा केंद्रावर दिले तरी चालेल. म्हणजे ओके सर, एक प्रश्न घेतो मी आता लगेच. एक राजू बोंदे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतात की केवायसी करताना सर फार्मर आयडी दाखवत नाहीये, अशा वेळेला काय करायचं? फार्मर आयडीच्या बाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले जे 17 लाख जे शेतकरी आहेत त्यापैकी आमच्याकडं 13,60,000 फार्मर आयडी आलेला आहे. काहींचे फार्मर आयडी बाबत आज येईल की, त्यामुळे मला या शेतकऱ्यांना सांगावंसं वाटते की तुमच्याकडे फार्मर आयडी आहे पण तुमचं आधार ऑथेंटिकेशन होत नसेल तर उद्यापासून ही सुविधा उपलब्ध होईल. फाईन. एक प्रश्न घेतो लगेच आणि नंतर मला दुसरा प्रश्न विचारायचा. एक हर्षदीप जाधव म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतायत, सर यादीत नाव आलं आहे पण केवायसी करायला गेल्यावर नो रेकॉर्ड फाउंड असं येतं आणि हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या बद्दल आहे. इज इट ट्रू? काय प्रश्न आहे? मी प्रश्न पुन्हा तुम्हाला सांगतो. हर्ष जाधव म्हणून एक शेतकरी प्रश्न विचारतायत, सर यादीत नाव आलं आहे पण केवायसी करायला गेल्यावर नो रेकॉर्ड फाउंड दाखवत आहे. ठीक आहे, तांत्रिक तेवढी एकच मुद्दा आहे की असं काही शेतकऱ्यांच्या बद्दल? त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांबद्दल असं झालंय. नाही, असं फक्त येऊ शकतं की त्याचा आधार आपलं हे ॲग्रीस्टॅक नंबर नसेल तरच येऊ शकतं. अदरवाईज जरी काय असेल तर त्यांनी आम्हाला ऑफलाईन पद्धतीने आमच्या DDR कडे तक्रार दिली तर आम्ही ते रिझॉल्व्ह करू. पण आता महाआयटीचे अधिकारी माझ्या सोबत आहेत, त्यांनी किंवा मी आता आमच्या DDR ची पण मीटिंग घेतली पण अशी कुठली तक्रार आल्याचं माझ्या निदर्शनास नाहीये. त्यांनी जर स्पेसिफिक जर मला दिलं तुम्ही की हे शेतकरी आहे, ह्यांचा ह्या गावचा आहे, हा त्याचा काय म्हणतात ते विशिष्ट क्रमांक आहे तो जो आम्ही डिस्प्ले केला. सर कुठं रेज करायचा? कारण आता इतके छोटे छोटे ग्रीव्हन्स येत आहेत आणि मला माहिती आहे की तुमचा वेळ मी घेणार. दोन ग्रीव्हन्स करायला 2 आपले चॅनल्स आहेत की ज्यांचं नाव यादीत आलेलं आहे ते ऑनलाईन ग्रीव्हन्स रेज करू शकतात. की त्या आपल्या सरकार केंद्रामध्येच त्यांनी सांगायचं की बाबा हे मला मान्य नाहीये, माझा ग्रीव्हन्स रेज करा की माझी कर्ज बाकी व्यवस्थित नाहीये, माझं अकाउंट चुकलेलं आहे, माझी रक्कम कमी आहे, माझा आधार चुकलाय, तर ते त्यांनी पाठवावं. ज्यांचं नावच नाहीये ते पात्र आहेत तर त्यांनी दुसऱ्या यादीसाठी वाट पाहू अशी माझी तुम्हाला विनंती राहील. आणि दुसऱ्या यादीनंतर पण जर तुमचं नाव आलं नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर एक सांगितलंय की DLC कडे पाठवा, तहसीलदारांना सांगितलंय
आणि जिल्हा उपनिबंधक आहेत त्यांच्याकडे पण आम्ही ग्रीव्हन्स सेल ओपन केलेला आहे. तर तुम्ही ह्यांच्याकडे पण म्हणजे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे पण तुम्ही लेखी स्वरूपात देऊ शकता. तर तर ते माहिती 6 प्रश्न आलेत तुम्हाला, पण एकच आहेत ते प्रश्न. 6 प्रश्नासाठी अनेक प्रश्न येऊन पडतायत, पण 6 प्रश्नाचं सार सांगतो. मयत शेतकरी कसा आधार कार्ड बदलू शकतो किंवा मयत व्यक्तीचा फार्मर आयडी बदलता येतो का? नाही, जे शेतकरी मयत आहेत तर त्यांच्याबाबत मला हे सांगायचं आहे की त्यांनी बँकेत जायचं आहे, त्यांची वारस नोंद करून घ्यायची आहे. वारसाचं त्यांनी जे आहे ते वारसाच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे, ते कर्जाची रक्कम, आणि वारसाचे क्रेडेन्शियल्स परत त्यांनी फीड करून द्यायचे आणि नंतर मग वारसाच्या नावावर आम्ही पैसे हे ट्रान्सफर करू. सो वारस नोंद करून घ्यायच्या आहेत. अनेक ह्याबाबत मी जिल्हा बँकांना आणि अनेक बँकांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी वारस नोंदी झालेल्या आहेत. वारसांनी सुद्धा संमतीने एकाचं नाव दिलं तर त्या एका वारसाच्या नावावर पैसे ट्रान्सफर होतील. ओके सर.